इचलकरंजीजवळ तारदाळ इथं बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रासायनिक खत उत्पादन कारखान्यावर जिल्हा परिषदेचे खत निरीक्षक आणि जिल्हा गुणवत्ता निरीक्षकांच्या पथकानं छापा टाकला। या कारवाईत पथकानं डायटोमाइट सिलिकॉन खताची 2,08,320 रुपयांची 248 पोती गोदामात सीलबंद केली। या प्रकरणी सुरगोंडा पाटील यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील सुरगोंडा पाटील हे केमिकल कंपनीतून निवृत्त झालेत। त्यांनी तारदाळ इथं मगदूम मळ्यातील शिवगोंडा चौगुले यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये यशोधन केमिकल या नावानं रासायनिक खत उत्पादन कारखाना सुरू केलाय। त्यांनी खत उत्पादनाचा परवाना 2017 साली सांगलीच्या उद्योग भवनमधून घेतलाय। त्याची मुदत 2022 मध्ये संपली आहे, तरीही खत नियंत्रण आदेशाचं उल्लंघन करून रासायनिक खतांचं उत्पादन केलं आणि खत गुणवत्तेबद्दल योग्य उपकरणांची प्रयोगशाळाही तयार केली नाही। त्यामुळे विनापरवाना खत उत्पादन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेणवे यांनी छापा टाकला। त्या ठिकाणी यशोदा केमिकल्स अशा मजकुराची 40 किलो वजनाची रासायनिक खताची 248 पोती मिळून आली। ही डायटोमाइट सिलिकॉन खताची 2,08,320 रुपयांची पोती पथकानं गोदामातच सीलबंद केली आणि पाटील यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय।